माझे वडीलधारी माता भगिनी, नवतरुण युवक आणि युवती आणि माझ्या सोबत असलेले सर्व पक्षाचे मान्यवर, मी आता कुणाचं नाव घेऊन वेळ घालवत नाहीये, परंतु जामचे तरुण मित्र श्याम पाटीलजी, त्यांचे बंधू अण्णाराव पाटील आणि माझे सर आदरणीय कोल्हे सर, आमचे शिवसेनेचे जामचे नेते शंकर पाटील आणि सर्व मान्यवर, आलेली सगळी जनता आणि मायबाप, मी आपल्याला खूप आनंदाच्या शुभेच्छा देतो की आपण या तळपत्या उन्हामध्ये मुखेडच्या लोखंडी तलावापासून ते बाराळी नाक्याबद्दल पर्यंत एक विजय संकल्पाची रॅली काढली आणि 20 तारखेचं मतदान आणि 23 तारखेचा निकाल आपल्या या जनसमुदायाच्या माध्यमातून आरसा नसतानाही तुम्ही दाखवून दिलं. जनता मायबापाचं प्रेम आम्ही कधी भुलणार नाही. आपल्या सगळ्यांना आता बालाजी पाटील खतगावकर कोण आहे माहीत झालेलं आहे आणि इतरांनाही माहीत झालेलं आहे. विविध पक्षांचे गणित असतात. मलाही अपेक्षा होती, त्या आकड्या आणि त्या राजकीय खेळात मी बोलणार नाहीये. उमेदवार ठरवण्याचे अधिकार ज्याचे त्याला आहेत आणि घटनेने प्रत्येक व्यक्तीला उमेदवार होण्याचे अधिकार दिलेले आहेत. या ठिकाणी जरी काही फायनल असलं, जनता जनार्दनाच्या मतदानातूनच उमेदवार निवडणार आहे आणि ही जनता जनार्दन कुणाच्या पाठीमागे आहे इथं दिसून येते आपल्याला. या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाचा मी इथं आदरपूर्वक त्यांचा आशीर्वाद स्वीकारतो. आणि गेल्या 3-4 महिन्यामध्ये आम्ही जे मेहनत घेतली, आम्ही एक विचार या मुखेड आणि कंधार विधानसभा क्षेत्रामध्ये देण्याचा प्रयत्न केला. मी ज्यांच्यासोबत काम केलं, माझं जे बालपण या ठिकाणी मी घालवलं, इथल्या मातीनं मला घडवलं. मी जगाच्या पातळीवर 15 देशामध्ये फिरलो. मनुष्याचा जो विकास झालेला आहे तो आपल्या भागाचा झाला नाही, खंत माझ्यामध्ये आहे. आपल्या भागाचे विविध पक्षांचे नेते, मी असेल, माझे मान्यवर असतील, यांना विनंती केली की यांना मुखेड आणि कंधार मधून आमच्या समोर उभा ठेवण्याची संधी द्यावी. काही गणित जमले, काही जमले नाही आहेत, पण माझे वैयक्तिक अधिकार आहेत आणि तुमच्या सगळ्यांचा प्रेम आणि माझ्या मान्यवरांचा पाठीराख्यांचा आशीर्वाद यामुळे मी कंचित सापडलो होतो. मला आता माघार घेणं शक्य नव्हतं, म्हणून मी सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार तो आपल्या समोर उभा आहे. अजून बरेच दिवस आहेत, 2-3 दिवस आहे, काय होते माहित नाही. मी आपल्याला एकच सांगू इच्छितो, ज्यांनी कायदे मंडळात भाग घेतलेले आहेत, आपण त्यांना निवडून दिलेले आहेत, माझं कुणाशी बैर नाहीये, कुणाशी वैर नाहीये, आमचे काही धुऱ्याचे भांडणं नाहीयेत. इतरांचा उद्देश तोच आहे की आपला विकास, आपल्या भागाचा विकास, तोच आमचा उद्देश आहे. त्यामुळे इतरांनी नाराज होण्याची गरज नाही किंवा आम्हाला टोमणे देण्याची गरज नाहीये. आमच्या तोंडून इतराबद्दल एक शब्द आम्ही काढणार नाहीये, कारण आम्ही पहिलीपासून शिकलेलो आहे. भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत. आमच्या गुरुजनांनी आम्हाला शिकलेलं आहे. मी तर अजून विधानमंडळात गेलेलो नाहीये, पण जे विधानमंडळात गेलेली आहे जनता जनार्दन त्याची भाषा बघत आहे. हे बाहेरचे, हे आतले, अरे ही भाषा शोभते का आपल्याला? हा भारत देश आहे,
हा भारत देश 1947 ला स्वातंत्र्य झालेला आहे. आपण थोडे उशिरा झालेलो आहे आपल्यामुळे. आणि तुम्हाला संधी दिली कायदे मंडळामध्ये बसण्याचा आणि तुमच्या तोंडी भाषा सोबत नाहीये. या भारतामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. आता तर काश्मीरमध्ये सुद्धा अधिकार प्राप्त झालेला आहे आदरणीय मोदी साहेबांच्या आशीर्वादाने. कोणी कुठेही फिरू शकतो, कोणी कुठेही व्यवसाय करू शकतो, कोणी कुठेही वास्तव्य करू शकतो आणि कोणी कुठेही मतदान म्हणून तिथं नागरिक म्हणून नोंद करून घेऊ शकतो. हे कुणाची वतनदारी नाहीये की मी इथला आहे ते बाहेरचा आहे. म्हणजे हे अति खालच्या पातळीचे विचार आहेत. आपल्याला इतिहास माहिती आहे की आपले सगळे महामानव कुठून कुठून निवडून आलेले आहेत आणि ते कुठं कुठं जन्मलेले आहेत. आदरणीय पंतप्रधान मोदी कुठून निवडून येतात ह्याचं भान असलं पाहिजे. ताकद ही आहे की सर्वांना समावेशक समजणारा कोण आहे, की आपल्यात ग्रुप करणारा माणूस पाहिजे तुम्हाला. ते दिवस संपलेले आहेत. ही लढाई विकासाची आहे, ही समाज विकासाची आहे, आपल्या भागाच्या विकासाची आहे. मी मुंबईमधून माझे नाव काढले कारण मी जिथं 6 महिन्यापेक्षा जास्त वास्तव्य जिथं राहायचं असेल तिथं तुम्हाला मतदार नोंदीत नाव टाकता येतं आणि तुम्ही तिथले नागरिक होऊ शकता. हे कायद्याने आपल्याला अधिकार आहेत. हे माहीत नसेल तर त्याने अभ्यास करून घ्यावं. मी कधी कुणाबद्दल बोलणार नाही. कोणी मला जर बोललं ना त्याला खडेसोट उत्तर त्याच्याशिवाय आम्ही राहणार नाही. आता मी मुखेडचा, माझी धर्मपत्नी, मी मुखेडचा, ह्या बिल्डिंग मध्ये माझं नाव आहे. ज्यांना ज्यांना या भूमीवर या मुखेडमध्ये जितका अधिकार आहे ना तेवढा अधिकार कायद्याने मला आहे. मी आता मुखेडवासी आहे आणि असे जर अपशब्द कोणी काढले तर मला क्रिमिनल केस करावं लागेल. मी बोलणार नव्हतो पण एका मान्यवराने सहज बोलून गेला. त्याला हे उत्तर माझं आहे. ते सुद्धा माझ्या फार जवळचे आहे. अति प्रेमळ आहोत आम्ही एकमेकासाठी. याच्या पुढे आमची लढाई आपल्या विकासासाठी आहे. पक्षभेद, ग्रुपभेद हे आमच्या नशिबीच नाहीये. एकदा निवडणूक संपली आम्ही कुणालाही वेगळं मानणार नाही. मला ज्याची ज्याची गरज पडेल ते कोणत्याही पक्षाचा असो त्या सगळ्या नेत्यांना आम्ही सोबत घेऊन आपल्यासाठी विकासाचा लढा लढणार आहोत. कारण आपण सगळे बांधव आहोत त्याची मला जाणीव आहे आणि आमचे सगळ्यांचे घरचे संबंध आहेत. ही लढाई तुमच्या उत्कर्षासाठी आहे. या भूमीनं मला घडवलेलं आहे आणि या सगळ्या मान्यवरांची मला मागणी होती की साहेब तुम्ही इथं सेवा केली पाहिजे. मी याच्यावर खूप विचार केला. खरंच राजकारणामध्ये जाऊन आपण काम करावं की आपण सामाजिक काम करावं. पण राजकारण, पॉलिटिक्स हे असं माध्यम आहे आणि त्याला मिळालेली शक्ती एवढी सर्वमान्य आहे. त्याच्या माध्यमातून जर समाजकारण केलं तर खूप लवकर आपल्या समाजाला न्याय देऊ शकतो, आपल्या भागाला न्याय देऊ शकतो. हे मला त्याच्यातलं मर्म, त्याच्यातली बाब माहीत झाल्यामुळे मी आज सनदी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या सेवेसाठी ह्या राजकारणात प्रवेश केलेला आहे. ह्याच्यापेक्षा माझा उद्देश काही नाहीये. मी आदर मानतो ह्या मुखेड आणि कंधार विधानसभा क्षेत्रातील सर्व पक्षाच्या मान्यवरांनी मला पाठिंबा दिला आणि जनता मायबापांनी पाठिंबा दिला. इकडे रावी असेल, मसनेर असेल, पेटवडज असेल, कुरोळा असेल, जाम असेल, मी चौकडल्या नागरिकांचा, वडीलधाऱ्यांचा, माता भगिनीचा, शेतकऱ्यांचा, मजुरांचा, विद्यार्थ्यांचा, कष्टकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा, विविध संवर्गाशी मी संवाद साधला. मला माहित आहे मुखेडची काय परिस्थिती आहे. श्याम पाटलांनी बोललेलं 100% सत्य आहे. आपली जमीन चांगली आहे, आपले लोक इमानदार आहेत, आपल्यामध्ये भाईचारे आहे, आपल्याकडे शांतता आहे, आपल्याकडे सगळ्याच प्रकारचे संसाधन आहेत. पण आपल्याकडे ज्यांना आम्ही निवडून दिलो त्यांनी आपली घोर निराशा केलेली आहे.
मी कुणावर टीका करणार नाहीये, पण जे अधुऱ्या गोष्टी राहिलेल्या आहेत, लेंडी सारख्या प्रकल्पाचा विषय गेले 40 वर्ष मिटला नव्हता, आम्ही तो मिटवला. म्हणून गुणवंतराव पाटील आमच्या स्टेजवर आहेत. हे साधी गोष्ट नाहीये. आपल्या बांधवांना रोजगार नाहीये. आपले बांधव एक सीझन झाला पुणे, हैदराबाद, मुंबईला कामाला जातात. मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार म्हणून जातात. हे आमचं दुर्दैव आहे, हे आमचं दुःख आहे की त्यांच्या हाताला आम्ही इथं काम देऊ शकत नाहीये. हे 75 वर्षाचं कुणाचं फेल्युअर आहे? कोण याला जबाबदार आहे? विचारलं पाहिजे. खरं तर किती वेळ हे विधानमंडळात याच्याबद्दल बोलले. कोणता ब्ल्यूप्रिंट आणि कोणता मास्टर प्लॅन तयार घेऊन हे वरिष्ठाला सादर केले ह्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. पण आमचा ब्ल्यूप्रिंट तयार आहे आपल्यासाठी. आपला डीपीआर तयार आहे. अजून मला जर 15-20 दिवसाची संधी मिळाली असती ना, मुखेडला सुद्धा MIDC डिक्लेअर झाली असती. त्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आम्ही विलोलीला MIDC डिक्लेअर केली. नोटिफिकेशन अंतिम निघालं. तुमच्या आशीर्वादाने हे काम 23 तारखेच्या रिझल्ट नंतर होऊन अशीच जाहीर सभा घेऊन आणि तिथं वरिष्ठांचे मान्यवर बोलवून त्याच्या हाताने आम्ही MIDCची जाहीर घोषणा केल्याशिवाय स्वस्थ राहणार.